पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। फौजपूर नगरपालिका ई टेंडर मनमानी पद्धतीने अटी शर्ती नियमांचं उल्लंघन चौकशी करून कारवाई करण्यात यावी। टेंडर रद्द करण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव, जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून जिल्हा अधिकारी कार्यालय इथं निदर्शन करून निवेदन देण्यात आले। यावेळी फौजपूर नगरपालिका यांच्याकडून ई टेंडर प्रक्रिया चुकीच्या अटी शर्ती देत मनमानी पद्धतीने निविदा काढण्यात आली, जेणेकरून नवीन ठेकेदार यांना काम घेणं अडचणीचं होईल। ही त्यांची मानसिकता यामध्ये स्पष्ट दिसून येते आहे। नगरपालिका अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते व ठेकेदार यांच्याकडून करण्यात आला। सीओ यांनी सत्ताधारी राजकीय पक्ष यांच्या सोयीच्या अटी शर्ती लादून अखेर टेंडर प्रक्रिया करण्यात आली। मग शासनाच्या तिजोरीवर मोजक्या ठेकेदारांचा डल्ला असा प्रश्न उपस्थित करून टेंडर रद्द करण्याची मागणी संविधानिक लोकशाही मार्गाने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। इतर सुशिक्षित बेरोजगार अन्याय करतायत। आमदाराच्या हस्तक्षेप होऊन, नगराध्यक्ष हस्तक्षेप होऊन या ठिकाणी जे नगराध्यक्ष काम करतायत, सीओ काम करतायत, इंजिनियर काम करतायत, यांच्या निषेधार्थ या ठिकाणी लोकशाही मार्गाने या ठिकाणी करतोय आणि त्यांची जी हुकुमशाही चालू आहे ती दडपण्यासाठी आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कार्य आहे। कसलं टेंडर आणि काय त्यांनी कसं मॅनेज करायचा प्रयत्न केला? दलित वस्तीचं टेंडर आहे। दलित वस्तीच्या टेंडरमध्ये आणि सुवर्ण जयंती योजनेतून आहे त्या टेंडरमध्ये या ठिकाणी त्यांनी आधीपासूनच त्या ठिकाणी ठरवून घेतलं होतं की टेंडर आपल्याला घ्यायचं म्हणून त्याच्यामध्ये जे संबंधित ठेकेदार आहे त्यांच्याकडे जे सामग्री जे मशीन आहेत त्याच मशीन आहेत त्या अटी शक्तीमध्ये टाकण्यात आला आणि ज्या त्यांच्याकडे जे त्या टाकण्यात आलेलं आहे याचे आणि त्या 60 किलोमीटर या ठिकाणी आरएमसी प्लांट पाहिजे, डामर प्लांट पाहिजे, अशा ज्या अटी टाकलेल्या स्वतःचा पाहिजे, परंतु नियमानुसार या ठिकाणी भाड्या तत्वावर सर्व वस्तू घेतल्या जातात आणि ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या समोरच्या टेंडरला मॅनेज करून देण्यासाठी घेतलेलं आहे आणि आम्ही जे नाव घेतलं सुरुवातीपासून तेच 4-4, 5-5 टेंडरचे या ठिकाणी आलेले आहे म्हणून पुन्हा हे टेंडर मॅनेज झालेलं आहे म्हणून ते टेंडर परत रिकॉल करावे अशी आमची मागणी आहे आणि परत आमच्या पुढच्या आठवड्यात या ठिकाणी नाशिक आयुक्तासमोर आमचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे। नाही झालं हे तर तुम्ही पुढचं पाऊल आम्ही नाशिक